केलेलं आहे. अजितदादा बेबी येतात पण यावेळेस अजितदादा बाहेर आहे. अरे काय विचार आहे अरे साहेब. अभिवादन करायला तुम्ही पोहोचलात, काय भावना आहेत? काय आव्हान लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी पोहोचले. शेवटी हे एक प्रेरणास्थान आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातून देशातून लाखो लोक इथं येत असतात, एक अभिवादन करत असतात आणि एक अभिवादन करून एक इथून एक त्यांना एक प्रेरणा मिळते. त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो अनुयायी आज इथं हजर आहेत. मी त्या सर्वांचं एक या राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली, त्याचा आढावा घेतला आपण. प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो. आज इथं सर्वांनाच म्हणजे ट्रॅफिक पासून ते पार इथं मेन स्तंभापर्यंत जिथं आपण जिथं नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आपण तर आज सगळं आज समोर इथं पाहताय. प्रकाश आंबेडकर सकाळी अभिवादनाला आले होते. त्यांनी शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितले, पण अजूनही सुविधा अपुऱ्या आहेत, अधुऱ्या आहेत असं म्हटलंय. सरकारसोबत ते यावर्षी चर्चा करणार आहेत. काय नेमक्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत, तुम्ही याचा आढावा ते घेणार आहात? या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात, कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे, कुठं अजून आपण कमी पडतोय. त्यातनं भविष्यामध्ये जे काय जेवढं काय इथं सेवा सुविधासाठी जे काय करता येईल तेव्हा इथं करता मदत करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय काय जिथं काय काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.